नमस्कार, मी विनया आणि तुम्ही पाहत आहात माय PCMC. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये आज आपण पोहोचलोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. हा प्रभाग म्हणजे एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला. पण यंदा हाच बालेकिल्ला पहिल्यांदाच गंभीर आव्हानासमोर उभा ठाकलेला दिसतोय. 2017च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 4ही जागांवर विजय मिळवला होता. अ जागेवर गीता सुशील मंचरकर, ब जागेवर राहुल हनुमंतराव भोसले, क जागेवर वैशाली ज्ञानदेव घोडेकर आणि ड जागेवर समीर मोरेश्वर मासुळकर. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 म्हणजे राष्ट्रवादीचा सुरक्षित प्रभाग अशी ओळख तयार झाली होती. मात्र 2026 मध्ये हे चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय. अ जागा ही यंदा संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेणारी लढत ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिद्धार्थ अण्णा बनसोडे मैदानात आहेत. ते विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र. मात्र सिद्धार्थ बनसोडे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे विरोधकांकडून जोरदार टीका होत असून ही लढत थेट अण्णा बनसोडे यांच्या राजकीय प्रतिष्ठेची परीक्षा बनली आहे. याच जागेवर भाजपकडून कमलेश दशरथ वाळके, काँग्रेसकडून उमेश राम खंदारे, शिवसेनेकडून सागर गोपाळ सूर्यवंशी आणि शुभम राम तांदळे, बहुजन समाज पक्षाकडून बाबा बाळू कांबळे, वंचितकडून अशोक चंद्रकांत बनसोडे, रिपब्लिकन सेनेकडून भिकाराम किसन कांबळे हे उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धम्मराज नवनाथ साळवे हे मूळ उमेदवार असले तरी त्यांनी मध्यंतरी अजित पवार गटात प्रवेश करून सिद्धार्थ बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्याशिवाय अक्षय संजय तेलंगी आणि प्रवीण रामभाऊ कांबळे हे अपक्ष उमेदवार अ जागेचं गणित आणखी गुंतागुंतीचं करतायत. ब जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी महापौर वैशाली ज्ञानदेव घोडेकर पुन्हा मैदानात उतरल्यात. त्यांच्या विरुद्ध भाजपकडून मिनाज फारुख इनामदार, काँग्रेसकडून समरीन रफिक कुरेशी, शिवसेनेकडून अनिता संजय मंगोडेकर आणि शरदचंद्र पवार गटाकडून शेख अस्मा इम्रान लढत आहेत. इथे अनुभव आणि नव्या चेहऱ्यांची थेट टक्कर पाहायला मिळते. क जागेवर भाजपकडून शीतल समीर मासुळकर मैदानात आहेत. त्या माजी नगरसेवक समीर मासुळकर यांच्या पत्नी. समीर मासुळकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानं ही जागा विशेष चर्चेत आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मनीषा सुमंत गरुड, बसपाच्या आशा हनुमंत भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रसिका विशाल मासुळकर, शरदचंद्र पवार गटाच्या बेबी चंद्रकांत बोचकुरे आणि वंचितच्या सरला विजय साळवे या उमेदवार आहेत. तर आलिशा अजीज शेख, रेश्मा रहीम सय्यद, कांचन रवी वाघमारे गव्हाणे आणि छाया संजय जगदाळे हे अपक्ष उमेदवार क जागेची लढत बहुकोनी करतायत. ड जागेवर भाजपकडून सद्गुरू महादेव कदम हे मोठं नाव आहे. ते माजी नगरसेवक असून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष कैलास कदम यांचे बंधू आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं ही लढत आणखी तापली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून अशोक भगवान धायगुडे, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक राहुल हनुमंतराव भोसले, शरदचंद्र पवार गटाकडून महेश रामराव मासुळकर, शिवसेनेकडून गणेश सुधाकर जाधव, वंचितकडून रेखा ईश्वर कांबळे, तर अपक्ष म्हणून जैद अकबर शेख आणि मंगल भिकाराम कांबळे रिंगणात आहेत. एकूणच प्रभाग क्रमांक 9 मध्ये 2017 मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकत होता. पण 2026 मध्ये तोच प्रभाग सर्वात अस्थिर आणि अनिश्चित ठरतोय. इथे निकाल ठरवणार आहेत कुटुंबांची प्रतिष्ठा, पक्षांतरांचा परिणाम आणि अपक्षांचा निर्णायक हस्तक्षेप. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला टिकणार की नवं राजकीय समीकरण जन्माला येणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. तोपर्यंत पाहत रहा माय PCMC.